नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 9 जून 2025। आपण हा जो सांगली म्हणजे तासगाव मध्ये 1 एकर सफेद जांभूळ हा झाला आहे 4 महिन्याचा प्लॉट। सफेद जांभूळ आणि त्याच्या शेजारी तुम्ही बघताय आपला हा सदाबहार पेरू का जो 2-2 फुटावरती लागवड केली आहे। दोन्ही जांभळामधलं अंतर आहे 10 फूट आणि त्याच्यामध्ये आपले 1 2 3 4 पेरूचे झाड लागले। तर आता हा 4 महिन्याचा प्लॉट झाला। याची बघा आज दुसरी छाटणी झाली पेरूची, आपण त्यांना तिसरी छाटणी करायला सांगितली आहे। एक 4 महिन्याचा प्लॉट खूप सुंदर डेव्हलप झालाय। बघा तुम्ही प्रत्येक जांभळाचं झाड बघू शकता। एक 4 महिन्यामध्ये हे सफेद जांभूळ आहे। सफेद जांभळाला मार्केटमध्ये खूप सारी मागणी आहे की जी शुगर असेल, डायबिटीज असेल, बीपी असेल यासारख्या आजारावरती याचं काही अंश त्या औषधांमध्ये टाकल्याशिवाय हे औषध बनत नाही। म्हणजे हे खूप हेल्दी आणि शरीरासाठी आवश्यक वस्तू आहे की जी आज मार्केटमध्ये 300-350 रुपये ते 700 रुपयापर्यंत किलो ह्या सफेद जांभळाला मार्केट असतं। त्या मार्केटच्या हिशोबाने एका एकरामध्ये आपण जवळपास ही 600 रोपं बसवली आहे सफेद जांभळाची। आणि एक जांभळाकडून आपण कमीत कमी एक 50 ते 70 किलो पर्यंत हे सफेद जांभूळ आपण उत्पादन घेऊ शकतो एका झाडापासून। हा 20 ते 40 ग्रॅम पर्यंत बनतं। एकदम सफेद दिसायला, आतून सफेद बाहेरून सफेद, लोण्याच्या गोळ्यासारखं असतं। चवीला एकदम गोड आणि खायला खूप चविष्ट असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पूर्ण आपण सेंद्रिय पद्धतीने करतोय। हे फुगा आहे तो बसवला आहे, त्याचं लिक्विड वेळोवेळी दिलं जातं आणि त्या माध्यमातून पाटील साहेबांनी खूप सुंदर अशी शेती डेव्हलप केली आहे। आपण प्रत्येक महिन्याला इथं व्हिजिट केल्या जाते। त्यांना प्रॉपर औषधाचं नियोजन, खताचं नियोजन असेल, स्प्रेचं नियोजन असेल, ड्रिपचं नियोजन असेल, पाणी किती द्यायचं, कसं द्यायचं, हे सगळं व्यवस्थापन आपण वेळोवेळी त्यांना व्हॉट्सअपद्वारे किंवा प्लॉटला व्हिजिट करून हे 100% दिलं जातं। आणि खूप सुंदर प्लॉट आता इथे डेव्हलप झालेला आहे। यामध्ये आपण काही त्या बाजूला जे दिसतंय तिकडे काही फणस लावला आहे, लिंबाची झाडं पण लावली आहेत। बघा ह्याच क्षेत्रामध्ये जिकडे तुम्ही सफेद जांभूळ बघितलंय त्यात पेरू, तसंच आपण इथे 10-10 फुटावरती हे लिंबू लावला आहे जे सीडलेस आहे। याला वर्षभर लिंब येणार। त्यामध्ये आपण पेरूची लागवड केली आहे। हे पण 4 महिन्याचं झाड झालं आहे। त्याच पद्धतीने आपण फणस बघताय, तिथे फणसाची पण लागवड केली पाटील साहेबांनी। तर आपण अशी ही पेरू, फणस, लिंबू, सफेद जांभूळ अशी ही मिक्स फ्रूट फार्मिंग केली आहे की ज्यामधून एका एकरामधून लाखो रुपयाचं उत्पन्न आपण घेऊ शकतो। फक्त आपण जे पद्धतीने नियोजन व्यवस्थित प्रॉपर जर केलं तर हे सगळे जे वाण लावले आहे आपण हे एका वर्षातच उत्पन्न देणारे आहे। एका वर्षातच फणसाला फणस येणार, लिंबाला लिंब येणार, सफेद जांभळाला जांभूळ येणार आणि पेरू तर हा 8व्या 9व्या 10व्या महिन्यातच मार्केटला विकायला जाणार। अशी ही मिक्स फ्रूट फार्मिंग आपण इथे डेव्हलप केली आहे आणि पाटील साहेबांनी त्याचं खूप सुंदर नियोजन केलं आहे। धन्यवाद। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां, तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया के उड़ रही है बेधड़क सी आंधियां।